साताऱ्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांकडून अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। किरीट सोमय्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनची गरज आहे अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे। पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा भाजपानं धक्का दिलाय। भाऊसाहेब ढेबे यांनी भाजपात प्रवेश केलाय। यावेळेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। नगराध्यक्ष पदामागे केसरकरांची ताकद आहे। नारायण राणे रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष झालो, बाकी कुणाचा काहीही संबंध नाही असं म्हणत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलंय। धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळलेले आहेत। जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। जरांगेंवर मुंडेंनी खोटारडेपणाचा आरोप केलाय। जरांगे हिंमत असेल तर आमने सामने या असं थेट आव्हान मुंडेंनी दिलंय। मनोज जरांगेंवर मुंडेंनी निशाणा साधलाय। जरांगे मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करतात। अंतरवाली सराटीमुळे दोन समाजामध्ये अंतर पडले। प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। धनंजय मुंडेंवर मोक्का लावा। जरांगेंच्या हत्येचा कट रचणं मोठा गुन्हा आहे। धनंजय मुंडे आमदारकीचा तत्काळ राजीनामा द्या अशी मागणी मराठा आंदोलक योगेश केदार यांनी केली आहे। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केले। अजित पवार अशा लोकांचा बंदोबस्त करा, शिंदेंनीही यामध्ये लक्ष घालावं असं वक्तव्य जरांगेंनी केलंय। जरांगेंनी कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप ऐकवलेली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये 2 कोटी देण्याचा उल्लेख असून 2 आरोपींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर जरांगेंनी ऐकवत मुंडेंना प्रत्युत्तर दिले। नार्को टेस्ट करण्यासाठी आधी अर्ज करणार आहे। धनंजय मुंडेंच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी हे उत्तर दिलंय। धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिली आहे। धनंजय मुंडेच प्रमुख सूत्रधार आहेत असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। हत्येचा कट रचणारे धनंजय मुंडे आहेत हा खूप गंभीर विषय आहे। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आवाहन जरांगेंनी केलंय। पार्थ पवार प्रकरणावर अजित पवारांनी खुलासा केलाय। आता मी त्यावर बोलणं योग्य नाही असं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। आरक्षणाचा नाही जीवन मरणाचा प्रश्न आहे। समाजासाठी जीव द्यायलाही तयार आहे। मराठ्यांसाठी लढतोय म्हणून मला मारण्याचा कट आहे असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांनी देश सोडून जावं। देशाचं गुणगान गायला नकार द्यायची प्रवृत्ती चांगली नाही असं वक्तव्य अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केलंय। निवडणुकीपूर्वी रत्नागिरीमध्ये राजकीय वातावरण तापले। रत्नागिरीमध्ये 10 वर्षात 24 कोटींचा डांबर घोटाळा झाला असा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार बाळ माने यांनी केलाय। पुण्यामध्ये पार्थ पवारांविरोधात मनसे आक्रमक झाली। तहसीलदारांच्या दालनाबाहेर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। पार्थ पवार यांच्या पुतळ्याला नोटांचा हार घालत मनसेकडून आंदोलन केलं गेलंय। भाजप हा पक्ष मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे। 2029 पर्यंत अजित पवार आणि शिंदेंचा पक्ष संपणार असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय। माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला। भाऊबीजेच्या दिवशी हत्येचा कट होता। कांचन आणि बढे यांना सुपारी दिली होती असंही जरांगे यांनी म्हटलंय।
जरांगेंना झेड+ सुरक्षा हवी आहे, जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी संतप्त प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली आहे. सुपारीबाज पोरांना पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकरणं माहिती आहेत असं वक्तव्य जरांगेंनी केलंय. मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. अजित पवार या प्रकरणामध्ये लक्ष घाला, जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे. धनंजय मुंडे हे मराठ्यांवर हेरगिरी करतायत असाही आणखी एक गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून मुरलीधर मोहोळ हे सुद्धा पाटील यांच्यासोबत होते. दंगेकर आरोप प्रकरणी पाटील आणि मोहोळ हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री इच्छुक नसल्यानं युती झाली नाही असा आरोप दीपक केसरकर यांनी केलेला आहे. नितेश राणे यांच्यावर त्यांनी हा आरोप केलाय. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसनं रणनीती आखली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून सतेज पाटील आक्रमक झाले तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून मुलाखतींसाठी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी पवार गट आक्रमक झाला. जमीन व्यवहारात माझा राजीनामा घेतला, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केले. अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशीही मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा चौथा दिवस. अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलाय. भाजप आमदार संजय किरणेकर यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय असं संजय किरणेकर यांनी म्हटलंय.